जगी सर्वसुखी असा कोण आहे. विचारे मना तुझे शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले. तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. श्रीराम. रामदास स्वामी आपल्याला सांगतात, तूच तुझ्या मनाला विचार की या जगात सुखी आनंदी कोणी आहे का. तसं कोणीच नसतं. म्हणूनच आपण चांगलं वागणं कधीच सोडायचं नाही. खरं तर हे ऐकून तू म्हणशील, कोणी सुखी होण्याचं आणि चांगलं वागायचं यांचा काय संबंध. आता असं बघ, तुला मी कंस आणि कृष्ण, प्रल्हाद, रावण सीतेला पळवून नेतो, तसंच कैकेयीने हट्ट करून भरताला राज्यावर बसवून रामाला वनवासाला पाठवण्याचा केलेला हट्ट, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आता तूच विचार कर बघू, त्या प्रत्येक गोष्टीत काय सारखेपणा दिसतो. बघ, आता रामाला वनवासात पाठवून कैकेयी आनंदी झाली का. नाहीच झाली. तिचा मुलगा भरत तिला खूप बोलतो, रागवतो. तिचा नवरा राजा दशरथ राम वनवासात गेल्याच्या धक्क्याने मरण पावतो. प्रल्हादाला त्रास देऊन आनंद मानणारा हिरण्यकशिपू नृसिंहाकडून मारला जातो. तसंच कंसाचं सगळ्यांना त्रास दिला. आपले वडील, बहीण, तिचा नवरा सगळ्यांना तुरुंगात टाकून त्याला वाटलं माझ्यासारखा सुखी मीच. आता तर कंस आणखीनच मारला, मस्त वाल झाला, अरेरावी करू लागला. पण शेवटी परिणाम काय झाला तर कृष्णाने त्याला ठार मारलं. तसंच श्रीरामाने रावणाला ठार मारले. सीतेला सोडवून आणलं लंकेतून. पण राज्याचा विचार करून त्यांना सीतेला पुन्हा वनवासात सोडावं लागलं. किंवा कौरव पांडव युद्धात कौरव मारले गेले, पांडवांचा जय झाला. तरीही आपलेच नातेवाईक मारले गेल्याचे दुःख कायम सोबत होत असताना. म्हणजेच काय तर या जगात चांगलं वागणारे आणि वाईट वागणारे सुखी असतात का. कशाचं तरी त्यांना वाईट वाटतंच. कारण आपण जे चांगलं वाईट वागतो त्याचे चांगले वाईट परिणाम आपल्याला सहन करावेच लागतात. पण म्हणून आपण चांगलं वागणं सोडायचं नाही. आता बघ, कधी कधी चांगला अभ्यास करूनही परीक्षेत मात्र आपलं काहीतरी चुकतंच. लिहायचं राहतं, गणित चुकतं. मग आपण अभ्यास करायचं सोडून देतो का. नाही ना. एकच स्टार मिळाला म्हणून वाईट वाटतं ना. म्हणून चांगला अभ्यास करून पेपर चांगला सोडवायचा, असाच विचार करतेस ना तू. तसंच आहे. आपलं चुकलं तर शिक्षा आणि बरोबर आलं तर स्टार, हे ठरलेलंच असतं. फक्त आपण मात्र चांगले प्रयत्न करत राहायचे, हे खरं. जय जय रघुवीर समर्थ.